100ला 1 150ला 2 हे बघ कुठला पण घ्या 100ला 1 150ला 2. अंबरनाथच्या जत्रेमध्ये तुम्हाला जर ड्रेस घ्यायचे असतील तर एका साईडला या सर्व प्रकारचे ड्रेस इथे युनिक प्रकारचे ड्रेस आहेत. सर्व 300-300 रुपयाला असणार आहेत. नेकलेस वगैरे लावलेले आहेत. कुठलं पण घ्या 100 रुपयाला असणार आहे. फिक्स प्राइस असणार आहे अंबरनाथच्या जत्रेमध्ये. तोरण कशा दिले? 250 रुपयाला. कुठली बॅग घ्या 250 रुपयाला एक असणार आहे. जय शिवराय जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज मी चालवले अंबरनाथला. अंबरनाथला जे प्राचीन काली शिव मंदिर आहे, शिवरात्रीनिमित्त अंबरनाथमध्ये खूप मोठी जत्रा भरली जाते. आज तुम्हाला अंबरनाथची जत्रा कशी आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार. चला आता पटापट मी निघतो आणि भेटतोय तुम्हाला अंबरनाथ जत्रेच्या एंट्री समोर. मित्रांनो, मी अंबरनाथच्या जत्रेच्या एंट्री समोर आलेलो आहे आणि इकडे बघा इथेच किती मोठी जत्रा इकडे मागं भरलेली. इकडे बघा खूप सारे स्टॉल लागलेले आहेत. अशी मागे बघू शकता खूप सारी अशी मोठी जत्रा भरलेली आहे. चारी बाजून तुम्हाला अशी पब्लिकच बघायला भेटेल आणि चारी बाजूला तुम्हाला स्टॉलच बघायला भेटतील. तर चला आता एक एक करून सर्व स्टॉल आपण एक्सप्लोअर करूया आणि सर्व वस्तूंची किंमत बघूया किती आहे ते अंबरनाथच्या जत्रेमध्ये. अंबरनाथ महाशिवरात्री निमित्त अंबरनाथला भरणाऱ्या जत्रेची एंट्री इकडे बघा आणि लोक बघा इकडे बघता. तुम्हाला 2 मिनिटं दाखवतो. लोकांचा प्रतिसाद दाखवतो. इकडे बघा गर्दी बघू शकता तुम्ही. अशी तर ही एंट्री आहे. आतमध्ये गेल्यानंतर ती बघू शकत नाही, एवढी गर्दी असणार आहे. चला आता फटाफट आपण जत्रा कव्हर करून घेणार. इकडे समोर आला तर एक मस्तपैकी कपड्यांचं स्टॉल लावलेलं आहे. आता त्या दादांच्या स्टॉलवरती आपण इकडे आलेले आहेत. इकडे बघा पण या आता 100ला 1 150ला 2. हे बघ कुठलं पण घ्या 100ला 1 150ला 2. शॉर्ट कुर्ती आहे, लॉंग कुर्ती आहे, सगळं आहे इकडे बघा. या दादाच्या स्टॉलवरती शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती सर्व कुठलं पण घ्या 100 रुपये. या स्टॉलवरती बघा गर्दी किती असणार आहे. आणि इकडे साईडला आपण आलात या दादाच्या स्टॉलवरती इकडे आलेलं आहे. दादाने एकदम मस्त ब्लूटूथ स्पीकर ठेवला आहे. इकडे बघा किती मोठा ब्लूटूथ स्पीकर आहे. किती को दिया? 1500 का है, 2500 का है. 1500, 2500, 3000 असे मोठे मोठे ब्लूटूथ स्पीकर या स्टॉलवरती इकडे. तर आता इथून आपण पुढे जाणार. आता समोर गेला इकडच्या साईडला खूप सारे असे कलरफुल ड्रेस इथं लावलेले आहेत. इकडचे 250-300 रुपयाला असतात वरच्या साईडला आणि इकडे समोर लावल्यात. कुठलं पण घ्या 150 रुपयाला असतात. इकडे बघा खूप सारे कलर्स इकडे ठेवलेले आहेत. प्लाजो 300. प्लाझो 150 पासून स्टार्ट आहे. 300 पर्यंत. 150. फ्रॉक अशी 150 रुपयाला इकडे साईडला. खूप सारे असे कलर भारी भारी इकडे असतात. कशी 150. आणि इकडे मागायला हे कसे दिले? इकडे साईडला लावले सर्व 500 रुपयाला असतात. इकडे बघा पुरा सेटअप असणार. इकडे साईड छोटे छोटे टेबल दिलेले आहेत म्हणजे शाळेत जातात अभ्यास करण्यासाठी. त्यांना टेबल वगैरे दिलेलं इकडे. काही कसं दिला? 250 रुपये. हे बघ 250 रुपये बोलतात टेबलची किंमत. पण 250 रुपये बोलतात 200ला लावून देणार. इकडे साईडला लहान मुलांचे खेळणे वगैरे इकडे लावलेले आहेत. हे लहान मुलांचे खेळणे वगैरे भोंगे वगैरे इकडे लावलेले आहेत. स्पिनर वगैरे. साईडला टॅटू काढायला टॅटू आर्टिस्ट या मावशी इकडे बसलेले आहेत. त्या काकांचं आणि मावशींचं स्टॉल आहे. त्यांच्याकडे खूप सारे काचेचे कप वगैरे आहेत. खूप युनिक प्रकारचे. कसे दिले? 120 रुपये. बघा हा सेट असणार आहे 120 रुपयाला. कुठला पण कलरमध्ये घ्या, कुठल्या पण डिझाईनमध्ये घ्या. 120 रुपयाला घ्या. सर्व काचेचे कप इकडे दिले आहेत. सर्व सेम प्राईस असणार आहे. त्याच्या साईडला टेबल कवर वगैरे आहे. फ्रीज कवर आहे. हा टेबल कवर कसा दिला? 280. आणि तो व्हाईटवाला दिला तो कसा दिला? 240. व्हाईटवाला एकदम मोठा आहे. टेबलची कवरची किंमत इकडे बघितली. ताईंचा स्टॉल होता. त्या दादांचं ताईंचं गॉगलचं स्टॉल आहे आणि यांनी खूप युनिक प्रकारचे गॉगल लावलेले आहेत. ताई कसे दिले? वरती बघितलं तर 100 रुपयाला गॉगल्स असणार आहेत. त्या खालच्या साईडला बघितलं आता 60 रुपयाला लहान मुलांचे असणार आहे. या दादांचं ताईंचं स्टॉल होतं त्या साईडला. आणि पुढे बघितला तो असे किचन सुंदर सुंदर किचन्स इकडे दिलेले आहेत. एकदा बघून घ्या. लहान साईड त्याच्या साईडला किचन्स वगैरे आहेत. हे सर्व किचन्स इकडे लावले आहेत. आता यांची किंमत आता कशी काय किंमत असणार आहे? 40 रुपये 30 रुपये. हे वर्षे घेतले मोठे तर 40 रुपये आणि खालच्या साईडला छोटे घेतले तर 30 रुपये असणार आहे. या दादांचं स्टॉल होतं. इकडच्या साईडला तुम्ही बघितला तर शूटिंग गनचं एक गेम आहे. इकडं तुम्ही मस्त की शूटिंगमध्ये बबल वगैरे फोडू शकता. हा एक गेम आहे. आणि इथं बघा मुलगी कशी आजोबांकडे जिद्द करते. आजोबा आपल्याला सुद्धा ही गेम खेळायची. आजोबा लहान मुलाचा पहिला फ्रेंड असतो हे बोललं जातं. ते नेमकी खरं आहे. आणि कशा प्रकारे नाती आपल्या आजोबाकडे जिद्द करते आणि आजोबा आपल्या नातीची पूर्ण जिद्द पुढे करताना इकडच्या साईडला. तर या फुटबॉलमध्ये ते ग्लास वगैरे पाडायचे. एका फटक्यात सर्व ग्लास पाडले. सर्व गिफ्ट लावलेले आहेत ना.
कुठल्याही चॉईसचा आपण कोणी एक गिफ्ट घेऊ शकतो, पण त्यासाठी आपल्याला सर्व ग्लास वगैरे पाडावं लागणार आहेत. म्हणजे 100ला 2 चान्स असणार आहेत. हा एक फुटबॉलमध्ये ग्लास पाडायचा गेम होता. 50 रुपयाला 10 रिंग्स. अशा प्रकारे या नोटींच्या वरती रिंग टाकायच्या. ज्या नोटीवरती रिंग पडली ती नोट आपली. अशा प्रकारे हा गेम होता. लक्की मनोरंजन इकडच्या साईडला. आता इकडच्या साईडला मी बघितला तर हा पण लक्की मनोरंजनचा 3रा स्टॉल असणार आहे अंबरनाथच्या जत्रेमध्ये. आणि इकडे वरती बघा खूप साऱ्या अशा गिफ्ट वगैरे लावलेल्या, टी व्ही वगैरे आहे, टेडी बिअर आहे आणि मोठ्या मोठ्या फ्रेम वगैरे आहेत, डिझाईन वगैरे. काय करायचं, हे बॉल वगैरे आहेत ना, हे बॉल बाउलमध्ये देतात. हे बॉल नंबर इकडनं सोडायचे. कुठल्या नंबरमध्ये आपला बॉल गेला त्या नंबरची वरती गिफ्ट लावली असेल ती गिफ्ट आपल्याला इकडे मिळणार. आणि इकडच्या साईडला अजून एक बाबू खेळतोय. इकडे बघा कशा प्रकारे खेळतो, इकडे बघा आपण दाखवणार आहे. हा बाबू कसा बॉल सोडतो, इकडे बघा. गेला 3 वरती एक बॉल गेला. आता दुसरा बॉल पण त्याला, हा दुसरा गेला. तीन 2 7 3 बॉल गेले. हा एक गेला. शेवटचे 2 चान्स राहिले. तबले वगैरे ठेवलेले आहेत तिकडे. कसे दिला आता? 2800. आणि छोटा हा हे 450 रुपयाला असणार आहे. हा 2500 असणार आहे. आणि अजून मोठे मोठे आहेत, ते मोठे वगैरे आहेत. हे कसे दिले? 5,500 बोलतात. अजून कमी करणार आहे बोलतात. इकडे साईडला या दादांचं हे स्टॉल होतं. इकडे साईडला आपल्याला तबले वगैरे बघायला भेटले. आता इकडे साईडला बघितला तर बघा शंख वगैरे ठेवलेले आहेत. जुन्या काळातील पैसे ते सुद्धा इकडे ठेवलेले आहेत. आणि इकडे शंख वगैरे आहेत. असे आहेत 200 रुपयाला प्रकारचे शंख. इकडे बघा ही कशी देत आहे? 1200 रुपयाला शंख. आणि अशी मोठी घेतली तर त्या साईडला शंख त्या कुठली पण 1200 रुपये असणार आहे. त्या इकडं साईडला खूप सारे शंख वगैरे बघितलं. वृक्षाच्या माला वगैरे इकडे आहेत. चला आपण पुढे जाऊया. एकदम फर्स्ट, हे बघ एकदम फर्स्ट क्लास क्वालिटी. इकडं खूप साऱ्या अशा गाऊन इकडे लावलेल्या आहेत. 200 पासून स्टार्ट आहे त्या स्टॉलवरती. या दादांचं ताईंचं स्टॉल होतं. चला आपण पुढे साईड. कुठली वस्तू घ्या 20 रुपयाला असणार आहे. खूप साऱ्या अशा वस्तू आहेत घरामध्ये लागणाऱ्या. हे बघा कुठली पण वस्तू घ्या 20 रुपयाला असणार आहे. घरात लागणाऱ्या चाकू असू दे, या स्टीलच्या छोट्या छोट्या गाळण्या असू दे, त्या प्लॅस्टिकची भांडी असते, सर्व प्रकारचे असे भांडे इकडे असणार 20-20 रुपयाला. आणि प्लॅस्टिकचे बकेट वगैरे आहेत ते सुद्धा 20-20 रुपयाला असणार आहेत. या साईडला घर संसार बघितला आपण. चला पुढे जाऊया. या दादांच्या स्टॉलवरती लहान मुलांच्या गाड्या वगैरे आहेत. सेल्फी स्टिक कसं दिलं आपण? हे बघ इकडे दादांचं सेल्फी स्टिक 250 रुपयाला असणार आहे. ब्लूटूथवाला असणार आहे. 2 त्याला लाईट वगैरे तो एक असणार आहे. ब्लूटूथ स्पीकर वगैरे ते कसे दिले? आणि मागे बाईक वगैरे होती. बाईक कशी? 550ला बाईक असणार बघा. स्पीकर बाईक असणार आहे. गाणे वगैरे वाजतात. हे बघ बाईक आहे त्याच्यामध्ये गाणे वगैरे वाजतात. ब्लूटूथ स्पीकर बाईक असणार आहे. त्या स्पीकरच्या बोट सुद्धा आहे. बोटीचा स्पीकर कसा आहे तोच भाव असणार आहे. आणि इकडे साईडला फॅन सुद्धा. हे बघा हवा वगैरे येऊन मस्त लागते. कसा दिला? 150 रुपया. तो मोठा दिला. तो मोठा फॅन कसा दिला? हा मोठा कसा दिला? 300. दादांकडे खूप युनिक प्रकारच्या वस्तू आपल्याला बघायला भेटल्या आणि त्याच्या वस्तूंची किंमत वगैरे बघितली. चला आपण पुढे जाऊया. 100 रुपयाला असं इकडे बघा वाजतंय. हा मोठा घेतला तर 150 रुपयाला असणार आहे. कमी जास्त होऊन जातो तरी पण किती शेवट द्यायचं किती? म्हणजे 70-80 रुपये मागं पुढे कोणी दिले जातात. त्या दादांचा स्टॉल होतं. आपण पुढे गेलात ना इकडे साईडला घरात लागणाऱ्या सर्व प्रकारच्या चटया वगैरे दिलेल्या आहेत आणि बॅग वगैरे दिलेल्या आहेत. इकडे बघा खूप साऱ्या अशा प्रकारच्या बॅग आहेत. हे बघा या बॅग अशा प्रकारच्या बॅग असणार आहेत. या दादांचा स्टॉल आहे. सर्व बॅग 100 रुपयाला असतात. आणि चटया कशी दिला? आसन मॅट आहे. छोटीशी चटई आहे 25 रुपयाला एक असणार आहे. या दादांचं हे स्टॉल होतं. 10 रुपयापासून बॅग आहे. इकडे तुम्हाला कामाला वगैरे जायचं असेल त्यासाठी अशा
मजबूत घ्या 10 रुपये 10 रुपये 10 रुपयाला बॅग असणार आहे. आतमध्ये मस्त मजबूत असणार आहे आणि वरती प्रिंट पण खूप छान आहे. या सर्व 10 रुपयाला असणार आहे. टिफिन बॅग वगैरे का भाव 10 रुपये मोठी आहे 50 रुपये मोठी 50 रुपयाला असणार. इकडे बघा या इकडच्या साईडला बघितलं तर मोठ्या सर्व प्रकारच्या कापडाच्या बॅग आहेत त्या 50 रुपयाला असणार आहेत आणि इकडच्या साईडला छोट्या आहेत त्या 10 रुपयाला असणार आहेत. आणि मागच्या साईडला अशा मस्त की मच्छर जाल्यावर लावल्यात. हे मच्छर झाली कशी दिली मच्छर 100ला आहे 200ला अशा प्रकारे मच्छर जाळे इकडे लावलेले आहेत. या मावशींचा स्टॉल होता. आता पुढे जाणार होता आपण. खूप सारी गर्दी आहे इकडे. सेल लावलेला आहे. कुठलंही खेळणं घ्या 60 रुपयाला असणार आहे. हा एक खेळण्यांचा स्टॉल आहे. कुठली पण बॅग घ्या 300 रुपये. दादांचा स्टॉल तिकडे बघा. हे बघा 300. कुठली पण इम्पॉर्टंट घ्या या आपली कॉलेज बॅग घ्या या आपल्या कुठल्याही प्रकारच्या बॅग घ्या 300 रुपयाला असणार आहे. खूप मोठ्या मोठ्या आणि सुंदर बॅगी आहेत. फक्त 300 रुपयाला असणार या स्टॉलवरती. आणि इकडं साईडला बघितला तर एक मावशीचं स्टॉल आहे. इकडं साईडला कापडाच्या कॅरी बॅग वगैरे लावलेल्या आहेत. तर थैला कसं दिलं इकडं बघा 150 रुपयाला थैला. किती मोठा थैला असणार आहे. मजबूत असा थैला 150 रुपयाला असणार आहे. त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रिंट वगैरे असणार आहेत. कुठल्याही कलरचं घ्या. आणि या दिला प्लास्टिकच्या कशी दिला हे पण प्लास्टिकचे पण घ्या 150 रुपये किंवा कापडाच्या थैल्या घ्या हे पण 150 रुपये. यांनी इकडं अंबरनाथच्या जत्रेमध्ये 20 रुपयापासून बॅग लावलेल्या आहेत. ताई कशा दिल्या इकडं 60 रुपये. बघा 60 रुपयाला किती मोठी बॅग असणार आहे. आपण डीमार्टमध्ये गेलो तर कशा बॅगी घेतो एकदम छोट्या बॅगी ना. किती मोठ्या बॅगी असणार 60 रुपयाला. 60 50 20 अशा या कापडांच्या बॅगेंची प्लास्टिकच्या बॅगेंची किंमत असणार आहे. चला सामान आणण्यासाठी हे बॅग वगैरे कामं येतात. खूप साऱ्या बॅग वगैरे. आणि इथं आर्टिफिशियल फुलांचे हार वगैरे तोरण वगैरे दिलेले आहेत. तोरण कसे दिले 250 रुपयाला. हे झुंबर कसं दिलं ताई 250. झुंबर किती सुंदर असा झुंबर आहे. हा 250 रुपये दिलेला आहे. हा 150 रुपये इकडे असतो. 150 वाला आहे 100ला येणार. बघा मराठी माणूस आहे मस्त की तुम्हाला एकदम सेल लावून देणार इकडे अंबाच्या दुकानामध्ये. काय कवटाची फळं आहेत ना कसे दिले 30 लगे मावशीचं ते घ्यायला आलेल्या आहेत. आपल्या महादेवाचा आवडता फळ आहे म्हणून हा शिवरात्रीच्या जत्रेमध्ये विकला जातो. चला पुढे जाऊया. आणि पुढे साईडला आपण बघितला 200 रुपयाला. आणि वरची 200-150 रुपये अशी किंमत असणार आहे. आणि ही छोटी इकडची दिली कशी हे 80 रुपयाला दिलं बघा. आणि आर्टिफिशियल वेण्या वगैरे इकडे लावलेल्या आहेत. तू कशा दिला रे साईडला बघितला 50 वाला आहेत. आणि वरच्या साईडला इकडे गेलात तर या 100 वाला इकडे साईड बघा ही सर्व 100 रुपये असणार आहेत. आणि आंबाड्याला लावण्यासाठी हे दिलं एकच दिलं 100 रुपये. या आपल्या दादांचं स्टॉल होतं इकडे बघा. खूप साऱ्या लेडीज लोकांच्या पर्स वगैरे बघायला भेटल्या आपल्याला. आर्टिफिशियल वेण्या वगैरे बघायला भेटल्या. अंबरनाथच्या जत्रेमध्ये कम्फर्ट 800 रुपयाला असणार आहे. डबल बेडचा गादी कव्हर असणार आहे. कसं दिला 300ला एक 550ला 2 आहेत. असे गादीचे कव्हर वगैरे असणारे आणि पिल्लो कव्हर सुद्धा असणार त्याच्याबरोबर. हा एक दादांचा स्टॉल होता. इकडे साईडला कम्फर्ट आणि गादीचे कव्हर वगैरे बघायला भेटले आपल्याला. अजून कवटाची फळं इकडे विकायला ठेवलेले आहेत. आणि इकडे साईडला ताईने एक स्टॉल लावलेला आहे. लेडीज लोकांचे ड्रेस वगैरे इकडे मागं लावले आहेत. काही कसे दिले ड्रेस वगैरे हां 600 पासून स्टार्ट आहे. आणि तो बाजूला येतो कसं दिला हा 600 रुपये. ब्लॅकवाला 400 रुपये. तो त्याच्या बाजूला येतो 500 रुपयाला. बघा ताईंकडं खूप सारे असे युनिक प्रकारचे ड्रेस इकडे लावलेले आहेत. जसे घेऊ त्याची किंमत असणार आहे. खूप असे सुंदर सुंदर युनिक प्रकारचे घड्याळ इकडे लावलेले आहेत. अंबरनाथ जत्रेमध्ये विकण्यासाठी ठेवलेले आहेत. हे घड्याळ एकदा बघून घ्या. किंमत वगैरे जाणून घ्या. ताईकडे घड्याळ वगैरे लावल्या आहेत. कशी किंमत 200 रुपये. ताईंचा स्टॉल आहे. हे सर्व घड्याळ इकडे लावलेले आहेत ना. हे सर्व 200 रुपयाला असणार आहेत. बघा सुंदर अशी घड्याळ इकडे आहेत. हे सर्व घड्याळ 200 रुपयाला असणार. आपल्या ताईंचा स्टॉल होता. इकडे साईडला तुम्ही बघितलात ना खूप सारे असे डायमंडचे असे नेकलेस वगैरे लावलेले आहेत. कुठलं पण घ्या 100 रुपयाला असणार आहे. फिक्स प्राईस असणार आहे अंबरनाथच्या जत्रेमध्ये. खूप सारे युनिक प्रकारचे डायमंडचे हार्स वगैरे आहेत. मोत्याचे हार्स वगैरे आहेत. हे सर्व 100 रुपयाला असणार आहेत. या दादांचा स्टॉल होता. त्या स्टॉलवरती सर्व डायमंडचे या मोत्याच्या मालांची किंमत 100 रुपये होती. चला आपण पुढे जाऊया. तिच्या मोबाईल कसा दिला रे 60 रुपये. ट्विस्टर
साधा 50, पेरी पेरी 80. आता बर्गर वगैरे आहेत. हे बघ 60, 70, 80 जर घेऊ तसं आहेत. इकडे साईडला हा स्टॉल असणार आहे. इथं सर्व प्रकारचे ब्लाऊज इकडे मागे लावले बघा. हे सर्व भरलेले ब्लाऊज असणार 550 रुपयाला. हे सर्व असे लेडीजचे सर्व प्रकारचे ब्लाऊज भरलेले इकडे भेटणार 550 रुपयाला या स्टॉलवरती. इकडे साईडला ट्रॅक पॅन्ट आहेत, प्लाझो आहेत. इकडं आता कशा दिल्या 250 बघा. सर्व प्रकारच्या ट्रॅक पॅन्ट प्लाझो आलेले आहेत, ठेवलेले आहेत. 250 स्टार्ट आहे. दादांचं स्टॉल होतं. कुठला पण टेडीबेअर घ्या 100 रुपये या स्टॉलवरती बघा. सर्व प्रकारचे टेडीबेअर कुठला पण चॉईस करून घ्या 100 रुपये असणार आहे इकडे साईडला. आणि इकडे साईडला अजून एक स्टॉल आहे. इकडे देवाचा प्रसाद दिला जातो मुफ्तमध्ये. तर तुम्ही आनंद घेऊ शकता तुम्हाला फास्ट वगैरे असेल तर. या ताईंच्या स्टॉलवरती इकडे आपण आलेलो आहेत. इकडे साईडला ना लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे इकडे लावलेले आहेत. टी शर्ट्स वगैरे. ताई वरती टी शर्ट कसे दिले? हे 150 आहेत, 120ला इकडे असणार आहेत. आणि इकडे साईडला मागे लावले ते कसे दिले? हे बघ 120ला इकडे टी शर्ट असणार आहे. हे 200 आणि हे 250 रुपयाला असणार आहेत. इकडे साईडला खूप लहान मुलींचे कपडे इकडे लावले आहेत. या ताईंच्या स्टॉलवरती लहान मुलांचे कपडे बघायला भेटले आणि त्याची किमती वगैरे बघून घेतल्या. असे विविध प्रकारचे खाण्यातले लावलेले आहेत ते आपण बघून घेणार आहोत. खाण्यातले इकडे लावलेले आहेत. प्रत्येक याला नवीन प्रत्येक रिंगमध्ये असे नवीन खाण्यातले लावलेले आहे. फोटो वगैरे कशाला आलं ताई? इकडे पण घ्या 100 रुपयाला असं. इकडे बघा सर्व 100 रुपयाला असं. कुठले पण घ्या. आणि पुढच्या साईडला बघितला तर अजून एक कॉफी कपचा एक स्टॉल आहे. इकडे ना खूप सारे प्रकारचे कॉफी कप इकडे दिलेले आहेत. दादा कसे दिले कॉफी कप? 60 रुपये बघा. प्रिंट केलेले कॉफी कप आहेत. त्याच्यात विविध प्रकारच्या अशा नावं वगैरे आहेत. 60 रुपयाला असणार. इकडे साईडला दोन साईडला पहिले दादांचा एक स्टॉल आहे. यांच्याकडे ना आर्टिफिशियल फुलांचे हार वगैरे आहेत. कसे दिले? 150 वाले 120 में. हा 150 वाला 120ला असणार आहे. आणि इकडे साईडला आहे ते सेम आणि छोटे आहे ते 60 रुपयाला असणार बघ. 60 रुपये बोलायला 50 रुपयाला असणार. गजरे आर्टिफिशियल फुलांची गजरे 30 रुपयाला असणार. इकडे साईडला सुवर्ण घोरपडे आपल्या मराठी माणसाचा हा स्टॉल आहे. इकडे गर्दी बघा एकदा. इकडे साईडला लहान लहान मुलं सुद्धा इकडे आलेले आहेत. इकडनं आपण पुढे असता जाणार. हे बघा छोटीशी दिदी चाललेली आहे. ती पण आपला हात करते. कारण आपण मोस्टली सर्व जत्रा वगैरे घेतो ना अंबरनाथ बदलापूर. तर आपल्याला खूप सारे आपले सबस्क्रायबर असे भेटतात. मंदिरात जाण्याचा मार्ग हा इकडनं असं दिलेला आहे. पण इकडं आपल्याला मंदिरात जायचं असेल तर जाऊ शकतो आपण. लाईनमध्ये उभं लावून दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर इकडं साईडून तुम्ही जाऊ शकता. आणि जर तुम्हाला जत्रेत जायचं असेल पुढे तर इकडनं तुम्ही जायचा. इकडं साईडला जो गेट दिला इकडनं तुम्ही गेलात तर तुम्हाला जत्रेमधून पुढे जाता येईल. जत्रेमध्ये जाताना इकडं साईडला खूप सारे असे मटके वगैरे दिलेले आहेत आणि गुल्लक वगैरे दिलेले आहेत. गुल्लक कसे दिले भाऊ? 60 रुपये. खूप सारे मोठे मोठे गुल्लक दिलेले आहेत. सर्व मातीचे आहेत. 60 रुपये. आणि त्या साईडला हे दिलेले आहेत. कसे दिले? 150 रुपयाला असं दिले बघा. अजून सुद्धा आहे लोणचा वगैरे ठेवण्यासाठी. हा 60 रुपये. आणि इकडे दिलेली कशी आहे? 250 बघा. तई कशी दिलेली आहे? ही पुन्हा अशी मातीची तई असणार आहे. तुमच्या खाली कशी याच्यामध्ये ना जेवण वगैरे बनवायचे आणि मटका चिकन वगैरे करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हे बघा ही तई आहे मस्तपैकी. ही पण 250 रुपयाला असणार. इकडे साईडला आर्टिफिशियल फुलांचे गुलदस्ते इकडे दिलेले आहेत. इकडे साईडला बघितला तर सर्व प्रकारचे गुलदस्ते इकडे लावलेले आहेत. आणि किमती वगैरे. दादा कसे दिले? कसे दिले? 500 रुपयाला 2 असणार. इकडे बघा हे सर्व 500 रुपयाला 2 असणार आहेत. कुठल्याही प्रकारचे गुलदस्ते लावणारे फुलांचे घ्या सेटअप घ्या. 500 रुपयाला 2 असणार आहे. असे सेटअप लावून देतात 500 रुपयाला 2. फक्त स्टँड तुमच्याकडे घरी पाहिजेत. फक्त तुम्हाला वरचं सेटअप भेटणार आहे. 500 रुपयाला 2 असणार आहे. इकडं साईडला खूप चांगले गुलदस्ते भेटले 250 रुपयाला एक. चला आपण पुढे जाऊया. लहानपणी ना या अशा होड्या वगैरे आम्हाला खूप आवडायच्या. ह्याच्यामध्ये ना आतमध्ये कापूर टाकून आपण पेटवला ना ही होडी ॲटोमॅटिक फिरत राहते आणि एकदम आवाज पण रिअल जसंच्या तसं दिला जातो. बघा हे कशा दिलेल्या आहे होड्या?
50 रुपये या काकांचं स्टॉल आहे. याने आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या करून दिल्या. या लहानपणी आम्हाला होड्या खूप आवडायच्या आणि आता या अंबरनाथच्या जत्रेमध्ये विकण्यासाठी इकडे लावल्या त्यांनी. अंबरनाथच्या जत्रेमध्ये आपल्याला अजून एक खेळ बघायला भेटणार इकडे. अशा प्रकारे पर्सन करतात बघा. हा बॅलन्स बघा. कशा प्रकारे बॅलन्स करते बघा दोरावरती मुलगी. अशा पूर्वी खेळ वगैरे व्हायचे. असे खेळ व्हायचे. आपला टॅलेंट दाखवून पैसा वगैरे मागायचे. भीक वगैरे मागत नव्हते. पण असा हा म्हातारीचा खेळ जो असायचा पूर्वी बघायला भेटायचा. पण आता लहान लहान मुलं अंबरनाथच्या जत्रेमध्ये हा खेळले बघा. किती स्पीडमध्ये हालते बघा मुलगी. आता रिंगवरती चालणार आहे बघा. हा टॅलेंट बघा. आपल्याला खाली फक्त चालायला त्रास होतो. बॅलन्स बनत नाही. एक मुलगी बघा का रशी होती रिंगवरती बोट घेऊन चालतो बघा. तुम्ही अशा प्रकारे हा एक माथाडीचा खेळ होता. ह्या मुलीने आपलं टॅलेंट दाखवला. रिंगवरती कशा प्रकारे चालते कशा प्रकारे आणि खूप सारे भाविक बघून त्याचा आनंद घेतात. कशा प्रकारे गर्दी आहे बघा. आणि इकडे साईडला अजून एक स्टॉल आहे. इकडे बघा हलवा. किती असा सुंदर असा अंबरनाथ जत्रेतील हलवा आणि साईडला पराठा. हा वजन करून इकडे दिला जातो. दादा कसे दिला हलवा पराठा? मातीची भांडी वगैरे आहेत. ते पूर्वीच्या काली लोक जेवण वगैरे बनवायचे ना ते वगैरे दिले आहेत. दादा हे कसे दिलं? 350 दिलं बघा. त्याच्यामध्ये मस्त आपण बनवू शकतो हांडी वगैरे. हे मोठी ही कशी दिली? 550 दिलं. पूर्ण असा पूर्ण सेटअप केलेला आहे. आणि इकडे साईडला इकडे बघा आपल्याला चिकन वगैरे बनवायचं त्यासाठी दही वगैरे दिलं. कशी दिली? 200 रुपये. मग 750 रुपयाचा मटका असणार. डिझाईन वगैरे बघा कॉक वगैरे असणार आहे. आणि साधा मटका कसा दिला? हा मटका 180 रुपये असणार आहे. मटक्याबरोबर कॉक सुद्धा असणार आहे इकडे साईडला. आणि अजून इकडे साईडला त्याची पण किंमत करणार आहोत. हे कसं दिलं ना? हे 250 रुपयाला असणार. पुढच्या खाली कसं माहिती का जेवण वगैरे यात बनवायचे आणि झाकण वगैरे ठेवायचे. त्याला झाकण वगैरे असं तर पूर्ण सेट असणार आहे 250चा. आणि बाऊल वगैरे असणार. पुढच्या खाली कसं त्याच्यामध्ये मस्तपैकी नाश्ता वगैरे करायचे. हा कसं दिला? 50 रुपये. इकडे बघा खूप सारे अशी भांडे आहेत. मागं राजन वगैरे दादा कशी दिली? 1000 रुपयाला. 1000 रुपयाला रांजण असणार आहे बघा ही मागच्या साईडची. मग खापरी 50 रुपयाला असणार आहे. त्याच्यामध्ये भाकरी वगैरे आपण मस्त करू शकतो. कृषी लोक खापरीवरती भाकर वगैरे बनवायचे ना तर इथे भाकर वगैरे बनवायला खापर वगैरे दिलेली 50 रुपयाला असणार इकडे. इकडे साईडला तुळशी वृंदावन वगैरे आहेत. हे कसे दिले? 200 रुपये. आणि इकडे बाटली सुद्धा आहे बघा. ही मातीची बाटली आहे. उन्हाळी तुम्ही जाता बाहेर तर पाणीवर घेऊन जात असाल तर प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पाणी बिणी घेऊन जाऊ नका. पाणी गरम झालं तर कॅन्सर व्हायची शक्यता जास्त असते. पुन्हा अशा मातीच्या बाटल्या वगैरे घ्या. कमी चालतील पण आरोग्याला काही त्रास होणार नाही. दादा कशी बाटली कशी दिली? हा बाटली 150 रुपयाला बघा. हे कसं दिलं ताई? 300 रुपयाला असणार इकडे बघा. नुसतं पाण्यासाठी असणार आहे. या दादाच्या स्टॉलवरती इकडे आलेल्या आहेत आपण. इकडे साईडला तुम्ही बघितलात ना सर्व प्रकारच्या ट्रॅक पॅन्ट इकडे दिलेल्या आहेत. क्वालिटी एकदा बघून घ्या. या सर्व 200 रुपयाला असणार इकडे साईडला ट्रॅक पॅन्टी. आणि ड्रेस वगैरे इकडे बघा. वरती ड्रेस वगैरे इकडे लावले दादानी. हे सर्व 300 रुपयाला असणार ड्रेस. अंबरनाथच्या जत्रेमध्ये तुम्हाला जर ड्रेस घ्यायचे असतील तर इकडे साईडला या सर्व प्रकारचे ड्रेस इथे युनिक प्रकारचे ड्रेस आहेत. सर्व 300 रुपयाला असणार आहेत इकडे साईडला. बघितला
अशा प्रकारचे ड्रेस इकडे असणार आहेत दादाच्या स्टॉलवरती. कुठलीही बॅग घ्या 250 रुपयाला एक असणार आहे. बॅगांची क्वालिटी पण खूप छान छान क्वालिटी आहे. 250 रुपयाला एक, 500ला 2. बॅगिंगचा इकडे सेल लागलेला आहे. कुठल्याही प्रकारची बॅग घ्या 500 रुपयाला 2 असणार आहेत. कुठलीही बॅग घ्या 500 रुपये 2. इकडच्या साईडला तुम्ही आलात तर लहान मुलांचा एक खेळणं दिलेलं आहे. एरोप्लेनमध्ये बसून मस्तपैकी आनंद घेतात आणि आपली फॅमिली बोलतात का मस्त आनंद घ्या. तर जवळची दाखवा एकदम मस्त. हा एक पाळणा होता. लहान मुलं किती आनंदाने इथे मस्त मजा करायची. हा बघितला, हा इकडे पाळणा होता. आता इकडनं आपण पुढे जाणार आहोत. इकडं साईडला तुम्ही बघितलात तर एक मिकी माऊसचा एक खेळणं दिलेलं आहे. इकडे पोरांना मस्तपैकी उड्या मारतात, घरी उड्या मारतात आणि इकडे आलं तर इकडेही उड्या मारतात. त्यांचं काम फक्त उड्या मारायचंच असतो, घरी असू दे किंवा बाहेर असू दे. कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे असं वाटतंय मला. घरी असले तरी उड्याच मारत असतात आणि बाहेर आले तरी उड्याच मारत असतात. लहान मुलांची आदत ही खूप मस्त असतात. लहानपण खूप गोड आहे मित्रांनो. बघा, त्यांना कुठल्याच गोष्टी टेन्शन नाही आहे. कुठे कामाला जायचं आहे, कुठल्या गोष्टी घर चालवायचं काहीच नाही, फक्त आनंद घ्यायचा जीवनाचा. फक्त म्हणजे बघा कशा प्रकारे उड्या मारत सर्व मुलं येतात. खूप मस्त आहे की हा पाळणा इकडे बघायला भेटला. आता पुढच्या साईडला आपण जाणार. त्या साईडला बघितलात तुम्ही 1-2 मुली इकडे बसलेल्या आहेत. त्या सुंदर अशा बोटीमध्ये बसून राईड वगैरे करत आहेत. हा बघा, अशा इथं बोट वगैरे दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बसून मस्त की राईड वगैरे करू शकतो. बघा अजून खूप सारे लोक इकडे बसवतात. हा बोटिंगचा राईड इकडे दिलेला आहे. आणि इकडनं आपण पुढे गेला तर अजून एक पाळणा आहे, तोही आपण कव्हर करणार आहोत. इकडच्या साईडला लहान मुलांना बसून मस्तपैकी तुम्ही पाळण्यांचे बसून त्यांना आनंद देऊ शकता. हा एक पाळणा इकडे दिलेला आहे. लहान मुलांना खेळण्याचा राईडचा एक पाळणा आहे. लहान मुलं या गाडीमध्ये बसून ना त्यांना असं वाटतं का आपण स्वतःच गाडी चालवत आहे, पण हा गाडी नाही आहे, ही गाडीची पाळणा आहे. या गाडीत बसून मस्त की गोल फिरतो. लहान मुलांना वाटतो आपण स्वतःच गाडी चालवतो. हा एक इकडे पाळणा दिलेला आहे. त्याच्यामध्ये बसून हा अशा प्रकारे आस्ते आस्ते पाळण्याचा आनंद घेऊ शकतो. हे बघा आस्ते आस्ते आता स्पीड वाढतो. हा इकडे दिलेला आहे. साईडला अजून एक जम्पिंग जॅकचं एक खेळणं दिलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी. आणि इकडे साईडला अजून एक पाळणा आहे. हा एक पाळणा इकडे दिलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. हा एक झुला असणार इकडे एक साईडला. मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.